सोबत एक्सप्रेस वे वरती वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणात जाणाऱ्यांना वाहतुकीचा मोठा फटका बसतोय। वाहतूक पोलिसांचा वाहतूक कोंडी सोडण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। आपण पाहतोय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आता पुण्याकडे जाणारी खरं तर एक्सप्रेस वे वरती ही वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सगळेच चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त आपापल्या गावी निघाले असतानाच आता वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। कोकणात जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय। वाहतूक पोलिसांकडून सध्या वाहतूक कोंडी फोडण्याचाही प्रयत्न सुरू आहे। एक्सप्रेस वे वरती वाहतूक कोंडी झाली आहे। आज शुक्रवार आहे आणि उद्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या संदर्भात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सूरज, वर्षा उद्या गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील जे चाकरमानी ते पश्चिम महाराष्ट्र निघायला मोठ्या प्रमाणात मुंबईतून पुण्याच्या दिशेने येत आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा आणि पुणे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बोरघाटाचा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे त्याच्यावरती ताण आलंय। पुण्याच्या दिशेने ज्या येणाऱ्या दोन्ही लेन आहेत त्या दोन्ही लेनवरती ही वाहतूक कोंडी झाली आहे। बोरघाट पोलीस असतील किंवा महामार्ग पोलीस असतील ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात। गेले 2 तासापासून ही वाहतूक कोंडी अशीच चालू आहे आणि दुपारी 3 पर्यंत ही वाहतूक कोंडी संत गतीने सुरू राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली। निश्चितच सूरज, मात्र पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत का आणि या सगळ्या प्रवाशांना जुन्या मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे का पोलिसांकडून, वाहतूक शाखेकडून? वर्षा, पूर्णपणे वाहतूक पोलीस जे आहेत ते प्रवाशांना सहकार्य करतायत। संत गतीने सध्या वाहतूक जी आहे ते या महामार्गावरून सुरू आहे। दोन्ही लेन ज्या आहेत पुण्याच्या दिशेने दोन्ही लेनवरून ही वाहतूक कोंडी वळवण्यात येते आणि जसं जसं वाहतूक पुढे सरकत तसे जे पर्यायी मार्ग आहेत जुना मुंबई पुणे महामार्ग तिथून जी जड वाहन आहेत त्यांना वाहतुकीसाठी मार्ग खुला करून देण्याचा प्रयत्न महामार्ग पोलीस करत आहेत। निश्चितच खूप खूप धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।